हे जे काही बोललायस ते खरं आहे? गौतम, मी काय विचारतेय, या मुलीसाठी तू आत्महत्येचा प्रयत्न केला होतास? हो खरंय, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मी त्याला विचारते ना, मी गौतमला विचारते. हा, काय आहे गौतम, हे जे काही आता बडबडलास ते खरं आहे की नाही? हो. वा वा प्रमिला ताई, छान. नाही, हॉस्पिटलमध्ये येऊन काय बडबडली होतीस? माझ्या मुलावर संस्कार करण्यात मी कमी पडले म्हणून तो माझ्याशी शेअर करू शकला नाही, म्हणून आत्महत्येचा प्रयत्न. अरे तुझ्या मुलीसाठी केला होता त्यांनी हा प्रयत्न, तुझे संस्कार कमी पडलेत. या आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. काही लोकांना मी दूर ठेवते ना आई, माझ्या आयुष्यात येऊ देत नाही. त्याच्या मागचं कारण कळलं तुला? अगं नाही, त्यांचे इंटेन्शन्स माझ्या लक्षात येतात, मला वाईब्स कळतात त्यांच्या, म्हणून नाही. लग्नापासूनच माझ्या लक्षात आलं होतं ही माणसं खोटारडी आहेत, नाटकी आहेत, फेक आहेत. आई, काय म्हणाली होतीस मला? माझ्या मुलींवर मी उत्तम संस्कार केलेत, माझ्या मुली म्हणजे आमचा अभिमान आहेत. अहो, आमच्या मुली इतक्या चांगल्या आहेत ना, ज्या घरामध्ये जातील सोनं करतील, सोनं. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. कुठे गेला अभिमान? माझ्या मुली म्हणजे जगात भारी, जगात सॉलिड, जगात हुशार, जगात संस्कार. काय कुठले संस्कार? कुठे गेले, कुठे तुमचा संस्कार? हे असे संस्कार? प्लीज तुम्ही. तू गप्पा बस गा. मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. काही नाही, संस्कार नाही केले तुझ्यावर. मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये लुडबुड नाही करायची. ते काय म्हणाला होतात मला? आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, कोणाच्या पुढे हात पसरत नाही. आमचा मुली म्हणजे आमचा अभिमान आहे, आमच्यापासून काही लपवत नाहीत, आम्हाला सगळं सांगतात, आमच्याशी खोटं बोलत नाही. काय कुठे गेलं खरं बोलणं, फॅमिलीचं बॉन्डिंग? हे असे संस्कार केलेस पोरींवर. आपण किती छान आहोत, साध्या आहोत, सिंपल आहोत, संस्कारी आहोत असं सगळ्यांसमोर दाखवायचं, शो ऑफ करायचा आणि मग आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. अशा श्रीमंत मुलांना त्यांच्या प्रॉपर्टीवर अधिकार दाखवायचा, लग्न करायचं त्यांच्याशी. प्रेमाचं नाटक एकाशी, लग्न दुसऱ्याशी. वा प्रमिला, सुभाष परब, हे संस्कार तुमचे. वा. कमाल आहे तुझी. नाही, कसं आहे, आम्ही कष्ट करून पैसा कमवतो ग, तुम्ही असले धंदे करून पैसा कमवता. मुलींचा वापर करून ही अशी कामं करून घेतेस त्यांच्याकडून. हे असे संस्कार. नाही, मला वाटतं या परब फॅमिलीनी मिळून हा असा प्लॅनच केला होता आपल्या फॅमिलीच्या जवळ जवळ येण्याचा, आहे की नाही? आणि तुला काय वाटलं ग असा वरी? तुला काय वाटलं तू तेजस्विनी एवढी मूर्ख आहे? तू माझ्या मुलाला जाळ्यात ओढशील आणि माझ्या मुलाचं मी सहज तुझ्याशी लग्न लावून देईन, सून म्हणून स्वीकारेन. लायकी आहे का तुझी माझी सून होण्याची? आई बस प्लीज, आपण बोलू नंतर प्लीज. तुझ्याशी तर मी बोलणारच आहे जय, तुम्हा दोघांची. पण आत्ता इथे एक एक क्षण थांबायचं नाही मला. प्रमिला, या अशा मुली असण्यापेक्षा नसलेल्या बऱ्या.
प्रेमाचं नाटक एकाशी रमीला सुभाषला हे संस्कार तुमचे आम्ही कष्ट करून पैसा कमवतो अशा मुली असणं नसलेलं बरं मम्मी बाबा बाबा मावशी हे बाबा मावशी गौतम हे काय झालं रे? म्हणजे आपण जे प्लॅन केलेलं तसं सगळं हॅपीली सॉल्व्ह होणार नव्हतं हे माहिती होतं मला. पण जर आसावरीच्या आईला काही झालं ना तर त्यासाठी फक्त मी रिस्पॉन्सिबल असेल. हार्ट अटॅक आला त्यांना. जर आशूच्या आईला काही झालं ना काही नाही होणार, काही नाही होणार. बघ, त्यांना धक्का बसणं साहजिकच आहे, पण मला खात्री आहे त्या यातून नक्की बाहेर येतील. दादा या सगळ्यात आशूची काय कंडिशन असेल? मला भीती वाटते की ती काय फेस करत असेल. मला वाटतं ना आम्ही एकमेकांसाठी बनलेलोच नाहीये. डेस्टिनीला आमचं प्रेम मान्यच नाहीये. गौतम, इकडे बघ. लुक एट मी. कालपर्यंत आसावरीसाठी अख्ख्या जगाशी लढायला तयार होतास ना तू. काय झालं आता? बघ गौतम, आय नो जे घडलंय ते वाईट झालंय, परिस्थिती वाईट आहे, पण आत्ता आपल्या हातात फक्त होपफुल राहणं आहे. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. डोंट लूज होप. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय, आसावरीच्या आईचं बरं होणं. आता तिथे असायला हवं आपल्याला. आसावरीला आत्ता सगळ्यात जास्त गरज आहे तुझी. कळतं तुला? चल ये. चल.